खा 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 सगळ्यांना खा खा. परी 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 बाबांसोबत खेळते. ए आईसोबत वाढवलं. भरपूर झालं इथं. 5-6 दिवसाच्या शाळेचं आहे फक्त. हो. बापरे. तुझी पोरगी बघ ए झोपली बघ कशी. आहे ग. तिला बांधलंय बघा कसं. पडली नाही पाहिजे म्हणून साडीने असं बांधून ठेवलंय आणि आता झोपले. तिला गरम पण होत आहे. राधे राधे सगळ्यांना. कसे आहात सगळे. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सायलीला पण डॉक्टरकडे न्यायचं आहे आणि आपल्या परीला तिघांना लागेल ना आय गेस. मम्मीला विचारायचं ना बाहेर. मला चहा दे ना जर काय झालं नसेल नाश्ता तर. पोते झालंय आता. पोते हे झालंय. हे म्हणजे रवा झालाय. रवा झालाय. सकाळ सकाळ एका ताईंची कमेंट आलेली, सायलीकडे एवढे कपडे आहेत, एवढे ड्रेस घेतलेले मुंबईवरून, गावाला आल्यावर हे का घालते असं. गावाला यायचं कामं असतात म्हणजे घरात काम असतात. ड्रेस बाहेर जाताना घालायचे, गळ्यात घालायचे आणि बाहेर जाताना हे घालायचं. मम्मी एवढे बस होईल का बसते असू. तो चमचा कशाला घेतला. अगो तू घे की काय बोलायचं चमच्यावर. त्यो घे की कुठला हा जाळीचा खायचा. हा व त्यो ह्याला बरोबर आहे न त्याला खायचं. त्यात नूडल्स पडेल. बस होईल का तेवढं मम्मी. तेवढं बस होईल का काय हे भरपूर की आता ते शिरा आहे. आणि सायली बनवते शेवाळ्या. आपली आत्ताच झाली आंघोळ. घरी आपली इथं झोपली. पप्पा काम करतात मोबाईलवर. परी सकाळी पहाटे 4 वाजता उठले, ते आत्ता परत झोपले. सकाळपासून तिने एवढा त्रास दिलाय बापरे. आपण बसूया किचनमध्येच, नाश्त्याची वाट बघू. सायली छानपैकी तिकडे बनवते शेवया. शेवयाची वाट बघू. ठीक आहे. पहिले गोड खाऊ, नंतर मग तिखट खाऊ आणि मग परत गोड पिऊ. आता बघू कधी जायचं डॉक्टरकडे, कधी निघायचं. कितीला निघूया. नाश्ता करून निघूया. खायला घालून मग टाईम आहे. तिला एवढं लेट उठते. बघू आपण निघू. तर इथे मम्मीने बनवला मस्त छान असा गोड शिरा, दूध वगैरे टाकून. थोडाच घेतला कारण की आपल्याला परत शेवाळ्या पण खायचे. छान आहे. घरात ड्रायफ्रूट संपलेत म्हणून मनुका टाकतो पण चांगला लागतो गोड गोड. तर आता हे संपवतो आणि आता आपल्या शेवयाची वाट बघतो. तर फ्रेंड्स इथं सायलीने शेवाळ्या बनवल्यात छानपैकी आणि ते परी आईकडे बसले. परी काय करतो काय. ओके बसले. ओहो ओहो. हा असा खोकला येतो म्हणून न्यायचं डॉक्टरकडे आज. आता हिला चारतो वगैरे. सायली चारेल आणि आम्ही डॉक्टरकडे नेतो. परी पप्पांचं गाणं आहे का. ठीक आहे भेटू जरा. तर फ्रेंड्स आत्ता जस्ट परीने आपल्या नॅमनॅम करून झालंय आणि शी वगैरे सगळं झालंय. सायली येते. आपल्याला तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय. आता इथे मम्मी घरीच आपली लोणी बनवते. लोणी काय तूप बनवते ना. नाही लोणी करते मग तूप बनवायचं. हा हा. तर आता मम्मी आपली पहिले लोणी बनवते. आता हे बघा ही शाई आहे पूर्ण शाई. ओरिजिनल जी म्हशीचं दुधाची हे असतं ना, म्हशीच्या दुधाचं ते तापवल्यावर शाई राहते ती शाई घेतली. ती अशी मिक्सरला लावणार. थंड पाणी टाकल्यावर लोणी लवकर निघते. फ्रीजरचं थंड पाणी टाकायचं. थंड पाणी टाकायचं. तिनं गोळा केवढा येईल वर.
ए शिकून घे की. तूप पाहिजे ना पोरीला. हे कपडे मशीनला लावायचे. नाही की ग गोंड्याच्या साड्या येतात. मग त्या धुवून टाकता येईल ना. लाव मग. हे कसं आलंय हे लोणी. मशीनला लावा बाकीची. अजून अर्ध काढायचं आहे. मग आता ह्याचं काय करायचं. तूप बनवायचं. कसं. काढवायचं याला गॅसवर. हे पूर्ण गॅसवर काढवायचं. हो. तर आता तुम्ही बघितलं असेल ते पूर्ण असं आपले मिक्सर आहे ना. हो. तर आता तुम्ही बघितलं असेल मिक्सर मम्मी अशी पूर्ण असं चालू नव्हती ठेवत. बंद चालू बंद चालू बंद चालू करत होती. त्याने पूर्ण जे प्रॉपर लोणी असतं ना ते एकत्र होऊन वर येतं आणि त्यातलं पाणी सगळं खाली राहतं. ते पूर्ण पाणी बघा अजून एवढं बाकी आहे. आजीला जाता उभे होतो मिलिंद मामाकडे जिथं आपल्या मग पहिले मिलिंद मामा लागणार मग आजी लागणार असं मला नाही करते. घर माहिती बंदरीचं. त्याला शुभम बियोग किंवा प्रतिज्ञाला वेगळं होता. आता इथं टाकलं दुसरा बॅच. आमचं घरचं व्हेंटिलेशन भारी आहे. इथनं पण हवा इथून पण हवा. पूर्ण सगळीकडे खिडक्याच खिडक्या आहेत आमच्या घराला. परी 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 बाबांसोबत खेळते. ए आई सोबत वाढवली. हो काय घ्या तिला जरा. घेऊन काय करते. पोरगी कामात वाढवते. साईचे 2 वाढवले. मग मोठं बी आणि बारकं बी आता करायची पण हे नाही राहिली. एवढं त्या दिवशी विचारून आलो तर सांगितलंय. बघू किस्ती तुटली. तोडली नाही ते हुकातनं आले असेल ह्याच्या. हुकातनं नाही. मग हे बारीक होतं तिथं. चैन तुटली ते. ते देतात इथं जॉईन करून. चला कमी आता पैसे जायचं. देतात. नाही त्याच्याकडे पैसे घेतो ते राशनवाला. हसते काय? उद्या ज्याला मस्त भेटत हसते काय. कसं करतेस ग परी. 30 रुपयाला एक टाका मारतो ते बरी आहे? 200 रुपये. लय जोरात खेचते माहितीये मला. परीने तोडली बाबांची चैन. हा कोणी तोडली. त्या दिवशी वहिनींचं मंगळसूत्र माझ्यामुळे वाचलंय है ना. मग मी वहिनी पटकन मंगळसूत्र हातातनं काढा. तू कुठे चालली. आणि तेव्हा त्याच सकाळी माझं वाढवून झालेलं. बाबांची चैन वाढवली. आता बघताय बाबा कशी धुतात. काय शिकते बाबा. सगळ्याच वस्तू खेळतायच्या त्या बघ स्वतःच पण चावता. किती. अरे हिला काय रे. दात येतात ते होतंय शिवशिव काय. अरे पण ते दाताचा आणि हाताचा काय संबंध. हात शिवशिवत आहेत. थांब आई बघ काय बनवते. काही लोणी बनवते. हे बघ 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 अरे काय बनवते आई. स्वतःची केस नको खेचू. स्वतःची पण केस खेचते. मग काय? विचारा आता काय करायचं मम्मी. आता दोन्हीची प्रोसिजर तुपाची करतात. काय करायचं. कसं काढवायचं आता ते तूप. हा मग ते सांगते लोणीचं प्रोसिजर करायचं म्हणते. अरे ते आता हे काढून दे ना पुसून वगैरे का तसं हे करायचं. हे ह्याला किस्त आहे या पप्पा नको ते तुम्ही नका करू. ते नेऊनच परत अजून खा 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 सगळ्यांना खा खा. मम्मी मम्मी म्हणते लोणी काढता काढता आमचंच लोणी निघायचं. पण खाणारी पर बोट चाटून चाटून खाते ती तूप. माझं तर तूप परिवार जातं. अगं पण तुझं एवढं निघतं का. आमच्याकडे कुठे आम्ही बनवतच नाही तिकडे. आईच काय. येतच नाही. मुंबईच्या दुधाचे म्हणजे फॅट कमी असतो म्हटल्या एवढी थोडी शाय निघणार आहे. वरनं बी कुठं काय दिसेना. वरनं जाऊन आहे. थांबा मी बघून आलो. अच्छा हे काय ठेवायचं आता? पकडा बरं. आम खाली बघ इथं. हिला पकडा. हे बघ. पप्पा घाबरले. आता घ्या पप्पा. ह्याला पण लावा. इकडं दाखवा. आपला रॉकी पळून गेलाय. कोणीतरी दरवाजा उघडा ठेवलाय. तर आता मी रॉकीला शोधतो. तोच तर मम्मी बघा इथे दरवाजा का उघडा ठेवता मला कळतच नाही. आपल्या घरात हे लोण्यापासून तूप तयार होते. हे लोणी मी तर बाहेरच गेली नाहीये पप्पा अजून. नाही मीच उघडं ठेवलं होतं. ह्यात शाई होती आणि इतकं लोणी निघालंय बघा. हे आता तूप तयार होईल.
आणि हे छाछ झाला तयार. ताक झालं आता याचा हे मसाला टाकून चहा घालावा. जेवताना छाछ बनवून प्याचा. आता मला तुम्हाला गरम पाणी ठेवलंय कारण ते जे भांडी आहे भांडी निघत ते नाही. गरम पाणी ओतलं की लगेच निघणार. आता ह्याचं तूप निघणार. तूप तयार झालंय की तुम्हाला थोड्या वेळानं धावतो. धावते. ओके चला आता आम्ही बाकीची कामं आवरतो. आम्हाला परीला दवाखान्यात न्यायचं आहे. तर फ्रेंड्स आपलं इथं तूप तयार झालंय, बघू शकता. हे आटवून आहे ना, हे पूर्ण असं झालंय छानपैकी. आता हे गाळून घ्यायचं ना मम्मी. हो. आता मम्मी त्या ह्याच्यात ठेवेल, ह्याच्यात काढेल या डब्यामध्ये, आणि मग हे फ्रीजमध्ये ठेवायचं सेट व्हायला. नाही नाही ठेवायचं, तसंच तयार होतं. सटू याला कशाला? मला वाटलं ते घट्ट व्हायला फ्रीजमध्ये नाही नाही ठेवायला. असंच होतं. हां असंच घट्ट होतं. हां. भरपूर झालं इथं. पाच 6 दिवसाच्या शाळेचा आहे. फक्त हो. बापरे, 5-6 दिवसाच्या शाळेने बघा किती आलंय. हे. आणि हे प्युअर देसी घी आहे. कारण की ह्यात ना काय आपण मिक्स केलं ना काय, तसंच्या तसं त्या आपल्या दुधाच्या शाईचं आलेलं आहे. तर आता ठीक आहे, मम्मी इकडे भाकरी बनवते, सायली तिकडे कपडे वाळत वगैरे घालते, आणि परी आपली झोपली. तर ती उठली की लगेच आपण निघणार आहे इकडे तिला डॉक्टरकडे घेऊन. आणि हे घे ना, हे पी. हिला बनवलंय कैरीचा पाना मम्मीने, ही पी ना झाली. बाहेरचं पोचते. ठीक आहे, आपण बघू आता. तर फ्रेंड्स आम्ही तयार तर झालो आहे, परी, मी, इकडे सायली. पण आता परीची आजी तयार होते. आता जाऊ आम्ही पटकन गाडीवरतून मीन्स आपलं 4 व्हीलर घेऊन. इथे दिसत पण नाही एवढं ऊन आहे. गाडी मीन्स 4 व्हीलर घेऊन जाऊ. तिकडे पप्पा झोपलेत, पप्पांची लागली झोप. आणि आता हा गुंडा बघा. हिला भूक लागले नाही असं नाही, हिला भूक लागले पण ही दूधच प्यायला मागत नाही. कारण की आय गेस तिला आता ते सॉलिड फूड वरचं खाणं जे चालू केलं ना ते तिला भरपूर आवडते, म्हणून ती आता दूध पण प्यायला मागत नाही. मम्मी इथं तयार होऊन आले. आता आम्ही निघतो पटकन आणि पटकन जाऊन येतो. तर तुमचं पण असं लहान बाळ आहे का जे असं दूध प्यायला म्हणजे वरचं चालू केल्यापासून दूध प्यायला कमी झालं नाही तर काय, तरी आम्ही विचारू डॉक्टरांना. डॉक्टर बघू काय बोलत आहेत. आता हिने बंदच केलं, म्हणजे दूध वरचं पित नाही. मग त्याचं एवढ्या काय करणार? काय करणार त्याचं? काय ही पित नाही ते महत्वाचं का ते महत्वाचं? मग डॉक्टरला विचार. आता बी नाही पिली. नाही पिले, तिला आता घेतो याच्यामध्ये. कशामध्ये? इकडं जाताना बघू, पिलं तर पिलं. चला आता आपण निघूया. तर फ्रेंड्स पोचलोय आता दवाखान्यात. तिकडे सायली गेले हॉस्पिटलमध्ये. तिकडे आता नंबर लावले, या साईडला हॉस्पिटल आहे. मी बसलोय जरा इथेच गाडीमध्ये. जरा तिकडे भरपूर गर्दी आहे. सायलीला बोललो फोन कर तेव्हा मी येतो, कारण की गर्दी बघा एवढी आहे या साईडला आतमध्ये. तिकडे आता माणूस गेलो तिकडे. तर आता तोपर्यंत आपण एडिटिंग आवरू, म्हणजे कसं पटकन सगळं होईल. तर फ्रेंड्स आता जस्ट आले डॉक्टरकडून. डॉक्टर ते बोलले आपली परीची डेव्हलपमेंट जरा चांगली आहे. आता सध्या बाहेर आहे म्हणून तुम्हाला सांगता येणार नाही, कारण की भरपूर आवाज वगैरे. इथे सायली आली सोनाकडे, परी बसले तिकडे. तिला त्या पायाच्या जोडव्या आहेत त्या छोट्या करायच्या, म्हणून मग बघायला आलोय कसं काय जमतंय. आता इथून जाताना परत काहीतरी खाऊन जाऊ. गाडी आपली इकडे लावली, बघू जाऊ घरी गेल्यावर बोलू. तर फ्रेंड्स घरी पोहोचलोय जस्ट. गाडी मी तिकडे पार्क केले आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आल्या पहिले आमची गाई कपडे बदलायचे असतील. तर आपली परी ते बसले बाबांसोबत खेळत. आणि बाबांना सांग परी डॉक्टर काय म्हणले, परी आपली 9 महिन्यागत बसते. हां डॉक्टर म्हणतो 9 महिन्याची असल्यागत बसते ती. हे लक्षण 9 महिन्यांच्या पोरीचं आहे. आणि दात आले ते 8 का 9 महिन्यांच्या पोऱ्यांसारखं दात आले. हां काय ते म्हणले आपली परी खूप ॲक्टिव्ह आहे, पुढे चालले, सध्यांच्या पोरांसारखं नाही चालू. बरोबर ना? तर आता जेवायला घेतो पहिले आम्ही. भूक लागले भरपूर. 3 वाजत आले, 2:45 झाले.
जेवण वगैरे घेतो. मी पहिले चेंज करतो आणि मग जेवण घेतो. आम्ही घेतलंय जेवण. आज आहे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भरलेली ढोबळी मिरची आणि हे कसलं घालवं नाही शेवग्याचं. आणि इकडे मम्मीने घेतलंय भात. पप्पांना हवा आहे भात आणि पसरतच कुठं ना. आणि हे ते मगाशी लोणी जे काढलं ना त्याचं हे निघालेलं तांबट. त्यात मम्मीने टाकलंय. काय टाकलंय मम्मी? जलजिरा. मिरपूड काय काय आणि साधं तिला बसायचं. आणि हिचं बघा काय तर तर आता आम्ही जेवण घेतो आणि मग भेटतो. हां बरी बघा बटाट्या डोळ्याची. असं इथे कॉफी पेस्ट झालंय, इकडे कॉफी पेस्ट असं आहे. तर चला आता आपण जेवून घेऊया पटकन. फ्रेंड्स, आपली परी बघा कशी झोपते. हे बघा. तुझी पोरगी बघ ग, ए झोपली बघ कशी. आहे ग. औषध द्यायचं तिला. मग काय कधी देणार? जरा तिथं फॅन बिन लावा, झोपू द्या. नको पण माने पाटाने लावायला. पाण्यात टाका. तिच्या मागे मी हे टाकलं रुमाला. नको पण म्हणून पाण्यात झोपलेली. टाका. हा पाण्यात टाका, टाकतो. जरा झोपू द्या, मग उठल्यावर औषध तिला असंच बरं वाटतंय. ती झोप लागली तिची. एवढी पेंगली होती ती. तिला बांधलंय बघा कसं. पडली नाही पाहिजे म्हणून साडीने असं बांधून ठेवलंय आणि आता झोपले. तिला गरम पण होत आहे. जागी तर आहे. मी घेतलंय कॅमेरा लावायला वायर. आपण घेणार आहे बाहेरून अशी वायर एक इथून इथपर्यंत लावायचे. पण मेन गोष्ट आपली जे ड्रिल मशीन आहे घरी जी भावाने आणलेली आहे ती ढोलपुरीमध्ये होल करेल का. कारण की मुंबईला आपली जी होती ना ड्रिल मशीन त्याचं बीटच तुटली भावाची. जेव्हा आपण हे करत होतो ना बाथरूमच्या टाईल्सवर होल पाडायचा प्रयत्न, ड्रिल बीटच तुटली डायरेक्ट. मग बोललो बाबा पहिले त्याला कन्फर्म केलं नक्की आपली ढोलपुरीमध्ये ही अशी बघा हिला कठीण असते ना. सिमेंट वगैरे असते तर आरामशीर होऊन जाते, पण हे जरा जास्त कठीण असते. त्याला विचारलं बाबा होते का, तर तो बोलतो बघ सिमेंट ड्रिल मशीन म्हणजे सिमेंटची बीट भेटते ती आहे आपल्याकडे, तर त्याने होईल का बघ चेक कर. उगाच जर हे लावून ठेवलं तर उगाच वाया जायचं. तर मी लावून ठेवेल. मग जसं आपल्याला हे भेटेल ड्रिल मशीन त्याने खड्डे वगैरे पाडून सगळं आपण कनेक्शन करू शकतो. आता हिला उचलून झोपवतो कुठेतरी. कसं रे गरमीत झोपलं आहे बाबा. तिला हातरतो तिकडे आतमध्ये हॉलमध्ये आणि झोपवतो. 1 मिनिट थांबा. यांचं बघा काय चालू आहे. परीनं पकडलेत केस. अर गुत्ताच केला आहे हातात. रडायला येते हागरी. तर फ्रेंड्स, सायली आणि मी थोडं चाललो आहे रॉकीला खाऊ आणायला. रॉकीचा खाऊ संपला आहे. ही वायर इथे दिसते का, ही वायर आता असे कॅमेऱ्यासाठी टाकली, पण टाकता अंगठ्याची वाट लागली. कारण की अंगठ्यावर एवढ्या वेळा पडलं आहे ना हातोडी, काय सांगू तुम्हाला. तर आता पटकन आम्ही जातो आणि अंगठा पडून घ्यायचा. मग त्याने काय मज्जा. ही बघा एवढे वर बांधले तरी बट खेचते. काय रे देवा, नवऱ्याचा अंगठा फुटेल तर आणि बायकोला मजा येते. आहे का तुमच्याकडे अशी बायको? परीला पण मजा येते. परीला मजा पडलं. अरे वा रे वा वा रे. अरे पडलं. तर फ्रेंड्स, आता झाले संध्याकाळ. परी आपली इथे खेळते. परी संध्याकाळ झाली. आता मस्त लॉंग राईडला गेलो होतो परी, मी, परीची मम्मी. आणि बरोबर अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर परीची मम्मी बोलते अहो परीने शी केली. आणि जे शी केली ऐकल्यावर आमचं जे असं झालं, म्हटलं अरे बापरे बाप, ही काय आपल्याला आता एन्जॉय करून देत नाही. म्हणून आम्ही पूर्ण राईड अशी पटापट पळत आलो. आणि मग घरी आलो अरे हिने तर काहीच केलेलं नाही. आणि तिथं परीच्या मम्मीने चेक पण केलं नव्हतं सायलीने. घरी आलो हा गुंडा हा गुंडा नुसता खेळत होता हो. आणि हो त्या ताईने आम्हाला
ज्यांनी मेजरमेंट म्हणजे विचारलं होतं ते आतून द्यायचं आहे. आणि सायलीला पण टाईम नाही, मला पण टाईम नाही. आता परत मला जायचं दुसऱ्या गावात. आज मम्मी मस्त वडापाव बनवणार आहे, ते पण दाखवतो. मम्मी वडापाव घरी बनवते. मग वडापाव बनवणार आहे, त्यासाठी पाव आणायचे आहेत. तर आपल्याकडे कसं 6 पावाची 1 लादी असते, तसं इकडे 12 का 24 पावाची 1 लादी असते. तर आता बघू, मी जाऊन आणतो पाव. पण आता सध्या तर घरात कोण नाही आणि त्यात आपली परी खेळते. हा परी, काय रे काय रे? एक मिनिट, मी सायलीला विचारतो. बाबू, मेजरमेंट कधी येणार? तुम्ही कधी काढता? मला नाही येते, तुम्हीच बोलत मी काढतो. अरे देऊ बोललो. आपण काढा की तुम्हाला जमतं ना. अरे आता हे नाही भेटायचं माहिती आहे का? काय पाव नाही भेटायची तिकडे. आणि कोणा- झालं ना माझे झाले की जा. सायली बघा वडापाव खाते. तो पण महिंदाचा वडापाव, जिथं आम्ही लॉंग राईड करून गेलेलो तिकडं. बिशुम. तर आता ठीक आहे. तर फ्रेंड्स, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पाव आणायला गेलो होतो. म्हणजे मम्मी वडापाव बनवणार होती म्हणून पाव आणायला गेलो. पण ना आपल्या गावात पाव आहेत ना दुसऱ्या गावात पाव आहेत. दुसऱ्या गावाला जायला पण 15-20 मिनटं लागतात गाडीने. तर मी तिकडे जाऊन बनवलो. तिकडे पण फिरलो 10 मिनटं. मला काय पाव भेटलेच नाही. शेवटी मम्मीला सांगितलं आता त्याचं परोठे बनवायचे ट्राय कर. तर आता परी झोपले आणि मम्मी आहे तिकडे. मम्मी काय बनवायचं? बटाट्याचं परोठा. गावाला पण संध्याकाळी गरमच होतं. परोठा आता ना तेरे को? अरे तर फ्रेंड्स, इकडे आपली परोठे बनायची तयारी चालू झाली. सायलीचं काय मोबाईलमधनं ध्यान हटत नाही. मी घेतले नाश्ता करायला. मम्मीने चकली दिल्यात, 1 नंबर लागतात, बघा छान लागतात. मस्त हे बनवा तिखट. अरे द्या. हे बघा टाकू सगळ्या. तर आता बघू, सायली जर घेत असेल व्हिडिओ तर तिला सांगू. घे ना, काय आला? नाही झालं, मी मोबाईल मध्ये बघणार आहे आता. मग मोबाईलमधनंच घे ना, बघत बघत. मी मोबाईल बघणार आहे. हां, काय करायचं आता. जाऊ आता आपण काय. तर फ्रेंड्स, आता आपण घेतले परोठे खायला. इकडे मम्मी भाजते, सायली इकडे बनवते. आणि मस्त घरचंच तूप आहे, जे सकाळी बनवलं होतं तेच तूप वापरते मम्मी. मस्त घरी बनवलेलं तूप खायला. तर आता टेस्टी दिसते. फक्त आता पहिले आपण आपल्या देवाला उपहार दाखवू आणि मग आपल्याला खायला घेऊ. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथेच संपवूयात. पण बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक करायला विसरू नका. तुमचे सजेशन्स कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.